नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आज आहे अक्षय तृतीय. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्यांनाच माहिती आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. बरेच जण गाडी घेतात, गृहप्रवेश करतात किंवा घराची पूजा वगैरे करतात, परत सोनं घेतात. बऱ्याच शुभ गोष्टीची सुरुवात केली जाते. तर तुम्हाला सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तर मी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून घेतली, कारण की देवपूजाला मला बराच वेळ लागतो. त्यासाठी बाकी सगळं क्लीन करून झालं आहे माझं घर पूर्ण. तर फक्त आता मंदिर करते मी, आणि त्याच्या आधी मी सगळ्या मूर्त्यांना छान अंघोळ घालते. तर विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती मी नेहमी धुत नाही राहत, कारण की खराब होईल म्हणून. तर आठवड्यातून मी फक्त एकदाच धुते, आणि ज्या बाकीची आहे ती रोजची पूजा. तर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला मी काही असं पावडर वगैरे वेगळं यूज नाही करत, फक्त पाण्याने छान आंघोळ घालते आणि त्यानेच छान निघून जातं. हळदी कुंकू लावते तर ते पण पाण्याने निघून जातं. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की भैया पावडर यूज कर म्हणून, तर ती मी आणली होती. तर त्यानेच मी आज छान देव स्वच्छ करणार आहे. पहिले मी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला अंघोळ घालते, आणि नंतर मग बाकीच्या तोपर्यंत ही सुकून जाईल. फॅन लावला तर ते सुकून जातं, पुसायची पण काही गरज पडत नाही. या पावडरने एवढ्या छान मूर्त्या निघतात ना, पितांबरीपेक्षा पण या पावडरने खूप चांगल्या निघतात. तर मी ग्लोव्स वगैरे घालते, कारण की माझे हात खूप खराब होतात. मी पितांबरी जरी यूज केली ना, पूर्ण हाताला माझ्या काळा काळा लागतं. दिवे लावतो ना आपण, त्याचं काळं पण लागतं, आणि मूर्त्या पण पितांबरीने घासतो तेव्हा ते काळं काळं निघतं. तर ते पूर्ण माझे हात खराब होतात. त्यासाठी मी ग्लोव्स आणले होते. माझ्याकडे आधी पण होते, ते खराब झाले, आणि हे आता मी दुसरे आणलेत. तांबे पितळेची भांडी असतील, प्लेट्स, वाट्या वगैरे, तर ते वरवर जरी घासलं तरी छान निघून जातं. डिझाईनवाल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना जरा जोर लावून घासलं तर मस्त निघतात. तर माझ्याकडे आता पितांबरीचा अर्धा डब्बा आहे. तर तो मी ना, पाण्याची टाकी वगैरे असतील किंवा घरात अजून पण तांबे पितळेच्या वस्तू आहेत, पितांबरीने घासून ती पावडर सगळी संपवून टाकणार, आणि त्या डब्यात मग ही जी पावडर आहे याची 4-5 पॅकेट आणेल आणि भरून ठेवेल. तर खरंच खूप चांगली पावडर आहे. आता मी सगळ्या एक एक मूर्त्या छान क्लीन करून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते. आणि तांबे पितळेच्या वस्तू मी धुतल्या का पुसून घेते, लगेच डाग पडतात त्याच्यावरती. ही तिरुपती बालाजीची मूर्ती मी तिरुपतीला गेली होती तेव्हा आणली होती. तर खूप चांगली मूर्ती आहे. आणि ही महालक्ष्मीची मूर्तीबद्दल पण मला विचारलं होतं. 4 का 4.5 हजाराला घेतली होती मी तेव्हा. आणि खूप चांगली मूर्ती आहे, डिझाईन पण खूप चांगली आहे. अगरबत्तीचं तुटलं आहे, तर अगरबत्तीचा जो स्टँड आहे तो ठेवला आहे. तर त्याच्याने तिथे मंदिरात सगळं घाण होते, आणि पसारा पण खूप होतो. एवढं मंदिर साफ करूनसुद्धा ही राखेने अजून मंदिर घाण होऊन जाते लवकर. तर तेही मला आणायचं आहे. तर बघेल 1-2 दिवसात घेऊन येईल, नाही तर मग सारखं मंदिर पुसत राहावं लागणार मला. मग रोज रोज अगरबत्ती सकाळ संध्याकाळ लावल्यावर मग जास्त तिथे राख पडते. जेव्हा पण मी मंदिराची पूजा करते तेव्हा मी माझा हात जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत मी पूर्ण मंदिर पुसून घेते, आणि मग महिन्यातून वगैरे पूर्ण मी डीप क्लिनिंग करून घेते.
इथे मी मूर्त्या पुसेपर्यंत तिथलं मंदिर सुकून जाईल. फॅन लावला आहे मी. आणि हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती. तर एका ताईने मला कमेंट्स केली होती की कोलगेट आणि लिंबू वापर म्हणून, त्याने छान मूर्त्या निघतात. मी वापरून पण बघितलं पण त्याने चांगलं नाही निघाल्या तेवढ्या. आता मात्र चांदीच्या मूर्ती मी त्या एका लिक्विडनेच क्लीन केल्या आहेत. पण आता वेळ नाही म्हणून मी ते नाही केलं ट्राय. पण परत एकदा मी बघते व्यवस्थित पावडरने आणि लिंबूने स्वच्छ निघतात का. सगळ्या मूर्त्या मी एक एक पुसून घेते आणि मंदिरातले जे आसन वगैरे आहेत ते काढेपर्यंत इथे थोडा फॅन वगैरे लावला आहे, तर मी मूर्त्या पण छान सुकून जातील. ओल्या मी कधीच मूर्त्या ठेवत नाही डायरेक्ट मंदिरामध्ये. किचन ओटा आधी मी सगळंच क्लीन करून घेते आणि नंतरच मग मी तिथे मूर्त्या वगैरे स्वच्छ करते. तर इथलं जे आसन आहे तर मी कोणतं घेऊ म्हणून बघितले, तर माझ्याकडे जास्त नाही आहे. 2-3 आहेत ते रेड आहेत आणि 2-3 आहेत ते तुम्हाला मी दाखवले होते पिवळा लाल वगैरे आहे. तर त्यातला मी एक लाल कलरचा आहे तो घेतला आहे. मला घ्यायचे आहेत चांगले चांगले, पण वेल्वेटचे जे आहेत ना ते धुतल्यानंतर मग ते खराब होतात. त्यासाठी मी 1-2 कॉटनचे आणले होते. पण मला रोज नवीन नवीन आसन लागतात तिथले. तर मी आज हे टाकलं आहे आणि जे मंदिरातलं जे जे झालं आहे ते सगळं मी एक एक सामान घेऊन येते. पहिले मी दिवा लावून घेते आणि नंतर मग बाकीची पूजा करते. आणि हा जो दिवा आहे तो मी नवीनच आणला होता, म्हणजे नवीन म्हणजे झाले तरी पण बरेच दिवस. तर ह्याला छान असं हळदी कुंकू लावता येतं, त्यासाठी मी हा घेतला होता. तर तेल वगैरे काही खाली सांडत नाही, तिथून काही लीक वगैरे होत नाही. तरी पण मी माझ्याकडे एक प्लेट होती तर त्याच्यात मी ठेवते, छान दिसतं म्हणून. तर ज्या पण देवी आहेत त्यांना मी हळदी कुंकू लावते आणि जे देव आहेत त्यांना मी अष्टगंध लावते. रुक्मिणीची मूर्ती पण छान सुकल्या आहेत. त्यांना पुसायची तेवढी गरज पडत नाही, फॅनखाली छान सुकल्या जातात. आणि त्यांना मी उपरण घालते आणि मोत्यांची माळ. त्या दिवशी मी सिद्धिविनायकला गेली होती तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. बालकृष्णासाठी मी ड्रेस आणला आहे, तर तो पण ड्रेस मी आज घालणार आहे. तसं तर मी 1-2 वेळा घातला आहे. माझ्याकडे बालकृष्णासाठी फक्त 2च ड्रेस आहेत.
तर त्यातला तो जो आणला होता विनायकवरून तो खूप छान आहे आणि त्याचा कलर पण मला एवढा आवडतो आणि तो एवढा छान दिसतो ना. हे बघा खूपच सुंदर कलर आहे, पण तिथे एकच होता म्हणून मी एकच घेतला, नाही तर मी घेतले असते 4-5 तरी. तर बाकीच्या मूर्त्यांसाठी पण मला घ्यायचं आहे, तर बघू आता हळूहळू घेईल. आणि हे बघा किती छान दिसतात ते. तर पहिले मी पूजा करून घेते आणि नंतर रांगोळी काढते. पहिले जर रांगोळी काढली ना तर मग तिथे उभा राहिल्यावर मग पाय वगैरे लागून पुसलं जातं, म्हणून मी शेवटीच रांगोळी काढते. मला हे पण विचारलं होतं की तू रांगोळी कशावर काढते, तर हे ग्रेनाईट आहे त्याच्यावरतीच मी रांगोळी काढते. खाली पहिले मी व्हाईट फरशी होती ना त्याच्यावर काढायची, पण त्याच्यावर रांगोळी जास्त उठून नव्हती दिसत, म्हणून मी हा ग्रेनाईटचा एक तुकडा आहे तर तो घेतला होता आणि त्याच्यावर मी रांगोळी काढते. आणि ह्याच्यावर खूप छान दिसतं आणि ह्याच्यात मी कलर वगैरे काही टाकत नाही आहे, फक्त रांगोळी सफेद रांगोळीने छापून घेते आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकते आणि त्यानेच खूप सुंदर दिसतं. कलर पण भरायची गरज पडत नाही. तर मंदिरातली माझी पूजा झाली आहे, तर मी पाया वगैरे पडल्या आणि अगरबत्ती लावला, दिवा लावला आणि देवांना फुलं वगैरे सगळी ठेवली. तर त्याच्यानंतर मी कोणताही सण असो तर मी गॅसची पण पूजा करते. तर आज तर शुक्रवार पण होता अक्षय तृतीयेला, तर ती पण पूजा करायचीच असते. तर मी स्वस्तिक काढून घेते आणि फूल वगैरे ठेवते आणि पाया पडून घेते. आणि मी त्या दिवशी लिव्हिंग रूम पूर्ण क्लीन केलं, त्याचाही व्लॉग केला होता. तर त्याच्यात मी सांगितलं पण होतं की जे आपण तांबे पितळेच्या वस्तू आहेत तर ते मी अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी क्लीन करेल. आदल्या दिवशी म्हणजे पण मी घरात तांबे पितळेच्या वस्तू ठेवल्या होत्या, वॉलवरती लावल्या होत्या, तर त्या मी सगळ्या क्लीन करून घेतल्या आणि गॅस ओट्यावर तशाच ठेवल्या होत्या. आणि ते सुकल्यानंतर मग सकाळी मी आता लावून घेते. तर हे बघा, हे पण मी त्या पावडरनेच स्वच्छ केलं आहे, खूप छान निघाली आहेत. आणि ही जी समई आहे मी ते सोफ्याजवळ अडकवते. आणि ही जी नटराजची मूर्ती आहे ही खूप जड आहे आणि ही पण खूप छान निघाली आहे. तर मी इथेच असं आडवं ठेवते म्हणजे हे छान सुकून जाईल. जर उभं तसंच ठेवलं ना तर ह्या मूर्तीचा जो बेस आहे तर तिथून मग सुकणार नाही, त्यासाठी मग मी तसंच आडवं ठेवते. आणि खूप जड आहे, मी तुम्हाला असं पाठवून पण दाखवते. आणि खूप छान निघाल्या आहेत मूर्त्या. आणि थोडीशी पावडर उरली होती प्लेटमध्ये, तर त्याने मी चहाचं पातेलं पण छान घासून घेतलं आहे आणि तेही खूप छान निघालं आहे. हे बघा. आणि ह्या तांबे पितळेच्या वस्तू ना मला एवढ्या अट्रॅक्टिव्ह वाटतात ना, खूपच छान दिसतात. देवपूजा झाली तर आता मी हे सगळं लावून घेते. आणि सकाळी मी आता नैवेद्य बनवत नाही आहे, कारण मी एकटीच आहे, तर मी एकटी काय बनवू आता. त्यासाठी म्हटलं संध्याकाळीच मी नैवेद्य दाखवते. चिकू पण नाही आहे आणि संदीप पण ऑफिसला गेला आहे, त्यासाठी म्हटलं संध्याकाळीच मी बनवते. तर संध्याकाळी मी बनवणार होती छोले, त्यासाठी मी छोले भिजत ठेवले होते सकाळी आणि छान भिजत पण आले आहेत. तर कुकरला शिट्या लावल्या का छान शिजून जातात. आणि ही बघा, ही टाकी पण मी पितांबरीनेच घासली. आता मला ती पावडर संपवायची आहे ना, त्यासाठी मी आता ह्यांना सगळं पितांबरीनेच घासून सगळं संपवणार आहे. तर ही टाकी मी इथे पूजा रूममध्ये ठेवते, कारण की किचनमध्ये ठेवलं ना तर डायरेक्ट ऊन येते आणि यातलं पाणी गरम लागते. तर ह्या रूममध्ये ऊन एवढं येत नाही आणि थोडं थंड पण लागतं, त्यासाठी मी तिथे ठेवते. म्हणजे पाणी पिऊ आम्ही त्यातलं, गरम पाणी पिऊ वाटत नाही किचनमध्ये उन्हामुळे. आणि संध्याकाळी मी पहिले पूजा करून घेतली आणि जेवण पण बनवायचं होतं. तर तुळशीला मी दिवा लावते, अगरबत्ती लावते, इथे मंदिराच्या इथे लावते आणि बाहेर दरवाजाच्या इथे लावते, तुळशीला लावते आणि किचनच्या इथे लावते. तर पहिले मी देवपूजा करून घेते आणि नंतर मग लावते कुकर. कुकरला चणे पटकन शिजतात म्हणजे मला भाजी करायला. आणि ह्याच्यात मी थोडंसं कणिक मळून ठेवलं आहे, 5-6 चपात्या होतील. मला एवढं बनवू नको बोलत होता संदीप, पण म्हटलं नाही अक्षय तृतीया बनवते. तो तर बोलत होता काहीतरी साधंच बनव, पण बनवते म्हटलं, सगळं बनवते पण थोडं थोडं बनवते, उरायला नको, कारण की दुसऱ्या दिवशी कोणी खात नाही. परत सकाळी डबा असतो आणि उद्या तर सुट्टीच आहे. आणि मी संध्याकाळचा स्वयंपाक थोडाच बनवते, तिघं असलो तरी पण थोडंच बनवते. उरत माझं जेवण कधीच नाही, थोडंफार उरलं तर एखाद्या वेळा उरतं आणि उरलं तरी ते मलाच खावं लागणार. आणि सकाळचा डबा पण असतो, त्यासाठी रात्रीचं जेवण कमीच बनवते मी, उरायला नाही पाहिजे. तर इथे मी बनवते मसाला भात म्हणा किंवा खिचडी म्हणा किंवा मटर पुलाव म्हटलं तरी चालेल. तर ते बनवते आणि कढईमध्ये बनवते छोलेची भाजी. तर मी कुकर लावणार होती, डाळ भात करणार होती,
पण म्हटलं त्याला बराच वेळ जाईल, त्यापेक्षा म्हटलं मस्त मी मसाला भात बनवते. तर त्याच्यात मी तेल वगैरे टाकलं आहे, खडे मसाले टाकते, आलं लसणाची पेस्ट जी संपली आहे आणि मला बनवायची आहे, पण आता वेळ नाही आहे मला. त्यासाठी मग मी लगेच आलं सोललं आणि खलबत्त्यात वाटून घेतलं. तर दोन्ही गॅसवर मी आता पटापट करून घेते. सकाळी मी स्वयंपाक यासाठी नाही बनवला की मी एकटी बनवणार आणि मग संध्याकाळी संदीप खाणार, त्यापेक्षा म्हटलं संध्याकाळीच बनवते आणि नैवेद्य पण मी संध्याकाळीच दाखवणार आहे, संध्याकाळी म्हणजे रात्री. तर इथे मी चॉप करून घेतला आहे कांदा आणि टमॅटो. छोलेमध्ये मी चॉपरमध्ये टमॅटो बारीक केला आहे, त्याने छान पेस्ट बनून जाते आणि मसाला तयार होतो मग छोलेचा, त्यासाठी त्याच्यात पेस्ट बनवली होती मी. टमॅटो टाकून मी थोडा वेळ झाकून ठेवते, त्याने छान शिजले जातील टमॅटो. छोलेला पण मी कुकरमध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून 3-4 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकरमध्ये छान शिजले आहेत. तर मी ते बासमती राईस घेतला आहे, तो पण भात खूप झाला आणि थोडासा उरला पण. मी चपात्या कमी करत होत्या, त्यामुळे म्हटलं थोडंसं भात जास्त बनवते, पण शिरा पण होता आणि भाजी होती, चपाती होती, त्यासाठी मग भात थोडासा उरला. ह्याच्यात मी आता सगळे पावडर वगैरे टाकून घेते मसाल्याचे आणि पाणी टाकून मस्त शिजू देणार. तोपर्यंत मी इकडे छोले करून घेते. 4 बर्नरचे कुकटॉप असल्यावर हाच फायदा होतो की पटापट जेवण होतं. मग अशी कुकरला बॉईल करताना पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मी परत मीठ टाकत नाही आहे. आणि हा छान मसाला झाला आहे तयार आणि मटर पण छान शिजलेत. कुकरमध्ये थोडंसं पाणी आहे, तर तेच पाणी मी ह्याच्यात थोडंसं टाकेल. अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग मी नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवतो. नैवेद्यासाठी मी इथे ताट रेडी केलं आहे. तर चपाती आहे, छोले आहे, शिरा आहे आणि मसाला भात आणि पाणी. तर पहिले मी नैवेद्य दाखवते आणि मग नंतर आम्ही जेवतो. तर तुम्ही काय बनवलं होतं अक्षय तृतीयाला मला सांगा नक्की. इथे आमच्या दोघांसाठी पण मी जेवण वाढलं, तर असं एकदम साधं जेवण होतं आणि खूप छान झालं होतं. जेवल्यानंतर मी सगळं किचन आवरलं. हे बघा दोघंच होतो तरी किती भांडी पडली. तर दोन्ही गॅस ओट्यावरचं सामान सगळं आवरून घेतलं आणि जेवलो आम्ही. आणि मस्तपैकी एक वेबसिरीज बघायची होती, तर ती वेबसिरीज बघितलं. उद्या सुट्टी आहे त्यामुळे. तर तुम्हाला कशी वाटली आजची देवपूजा आणि आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, मी तुम्हाला रांगोळी पण दाखवली नाही सकाळी. मी विसरली, तर म्हटलं आत्ता मी दाखवते.
मी वेबसिरीज बघत होती तेव्हा मला आठवलं की अरे मी तुम्हाला रांगोळीच नाही दाखवली. तर शेवटी म्हटलं एक रांगोळी दाखवावं. मी कशी काढली तर ही पटकन अशी झटपट रांगोळी काढलेली आहे मी. चला मग बाय.